नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा विज्ञान आणि तंत्रज्ञान पार्ट 2 आणि सर्व सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांचं सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 या विषयाचा तास घेणार आहोत. या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रथम सत्र परीक्षेची विज्ञान आणि सायन्सची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षाची आहे. आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. असेच प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येणार आहेत. एकूण 40 गुणांचा आपला हा पेपर असणार आहे आणि हा सोडवण्यासाठी आपल्याला 2 तासाची वेळही दिली जाणार आहे. मित्रांनो, आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान पार्ट 2. सर्वप्रथम आपण मराठी मीडियमच्या मुलांची विज्ञानाची प्रश्नपत्रिका सोडू आणि त्यानंतर याच व्हिडिओमध्ये आपण सेमीची सुद्धा अभ्यासणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. प्रश्न पहिला, योग्य वर्णाक्षर लिहा. 5 गुणांसाठी 5 गाळलेल्या जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत. बघा पहिली, मानवी शरीरातील आत्रपुच्छ हे अवशेष उत्क्रांती प्रक्रियेचा पुरावा आहे. 2. ग्लुकोजच्या रेणूच्या पूर्ण ऑक्सिडीकरण प्रक्रियेत ATPचे 38 रेणू तयार होतात. 3. मानवी शरीरात शुक्राणूची निर्मिती वृषणमध्ये होते. शेकरूखार ही दुर्मिळ प्रजाती आहे. नर युग्मक व मादी युग्मके यांच्या मिलन प्रक्रियेस फलन म्हणतात. ब भाग, उपप्रश्नांची उत्तरे लिहा 5 गुणांसाठी. सहसंबंध ओळखा. अक्कलदाढ अवशेषांग, लंगफिश जोडणारा दुवा, विसंगत घटक ऑक्सिंज. सत्य असत्य लिहा. अंडपेशीचे फलन झाल्यानंतर इस्ट्रोजेन व प्रोस्टेरॉन या संप्रेरकाची निर्मिती पूर्णतः थांबते. असत्य. उदाहरण लिहा. दुर्मिळ प्रजाती शेकरू, लाल पांडा. जुळ्यांचे प्रकार समान जुळे, असमान जुळे. त्यानंतर प्रश्न दुसरा येणार आहे. शास्त्रीय कारणे लिहा 4 गुणांसाठी, कोणतेही 2. पहिलं, वनस्पतीतील फलन हे द्विफलन म्हणून ओळखले जाते. 2. पेशी विभाजन हा पेशी व अवयव यांचा महत्त्वाचा गुणधर्म मानला जातो. 3. समपृष्ठरज्जू प्राणी हे असमपृष्ठरज्जू प्राण्यांपासून उत्क्रांत झाले आहेत. आणि 4. जलविद्युत निर्मिती, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा हे ऊर्जेचे नवक्षमीकरण ऊर्जा स्रोत मानले जातात. यांची उत्तरं आपल्याला आपल्या चॅनलच्या सायन्सच्या प्लेलिस्टमध्ये नक्की मिळतील. ब भाग, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा, कोणतेही 3, 6 गुणांसाठी. पहिले, आकृती काढा. फुलाचा उभा छेद. दुसरं, फरक स्पष्ट करा. समयुग्मनजी जुळे आणि विषम युग्मनजी जुळे. तिसरे, अनुवंशिकता म्हणजे काय? अनुवंशिक लक्षणांचे संक्रमण स्पष्ट करा. 4. जैवविविधतेचे संवर्धन कशा प्रकारे होऊ शकते? त्यानंतर प्रश्न तिसरा, सविस्तर उत्तरे लिहा. अलैंगिक प्रजननांचे प्रकार: खंडन, मुकुलायन, पुनर्जनन आणि शाकीय प्रजनन. दुसरे, IVF या सकलनेबद्दल माहिती लिहा. 3. जलविद्युत निर्मिती केंद्राबद्दलचे फायदे आणि समस्या लिहा. 4. पर्यावरणावर परिणाम करणारे घटक लिहा. आणि 5वे, संकल्पना चित्र पूर्ण करा. पर्यावरण संवर्धनाची गरज. मानवी अस्तित्वासाठी, नैसर्गिक संसाधनाचे जतन करण्यासाठी, पृथ्वीचे दीर्घकालीन कल्याण, गुणवत्तेचं जीवन, हवामान बदलाचा सामना आणि जैवविविधतेचे संरक्षण. 6वे, जीवाश्म म्हणजे काय आणि उत्क्रांतीच्या प्रक्रियेतील जीवाश्माचे महत्त्व स्पष्ट करा. प्रश्न चौथा आपला असणार आहे 5 गुणांसाठी. 2 प्रश्न दिले जातील, त्यापैकी 1 प्रश्न आपल्याला लिहायचा आहे. पहिला आहे विद्युत निर्मिती प्रक्रिया आणि पर्यावरण, यावर टिप लिहा. आणि दुसरा आहे प्रथिनांची नावं लिहायची. त्वचा केरोटीन, हाडे कोलेजन, स्नायू ॲक्टिन आणि मायसिन आणि रक्त ग्लोबिनिन. ही झाली मराठी मीडियमच्या मुलांची प्रश्नपत्रिका.
आता आपण सेमीची पाहू. तीच प्रश्नपत्रिका इंग्लिशमधून दिलेली. सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट सेकंड फर्स्ट सेमिस्टर एक्झामिनेशन. क्वेश्चन 1 करेक्ट द ऑप्शन. 5 गुणांसाठी. पहिल्याचा सी, दुसऱ्याचा डी, तिसऱ्याचा ए, चौथ्याचा सी आणि पाचव्याचा बी. बी भागामध्ये आपल्याला 5 गुण आहेत. एक एक गुणांसाठी प्रश्न विचारलेले आहेत. बघा त्या 5ही प्रश्नांची उत्तरं. क्वेश्चन नंबर 2 मध्ये सायंटिफिक रिझन 4 गुणांसाठी. बी भाग त्याचाच 6 गुणांसाठी. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स एनी 3. त्यानंतर क्वेश्चन 3 आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स एनी 5 15 गुणांसाठी. पहिलं कंप्लीट द चार्ट. IVF ही संकल्पना स्पष्ट करा. त्यानंतर एन्व्हायरमेंट फॅक्टर्स, फूड द कन्सेप्ट मॅप. त्यानंतर क्वेश्चन 4 5 गुणांसाठी एका प्रश्नाचं उत्तर लिहायचे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीची प्रथम सत्र परीक्षेची विज्ञान आणि सायन्सची प्रश्नपत्रिका उत्तरासहित एकाच व्हिडिओच्या माध्यमातून सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे चालू शैक्षणिक वर्षासाठी. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.